हाँ तेरे लिए तेरे लिए बतला कैसे क्या सके तू भी मेरे लिए हो मेरे लिए हो मेरा तू ही मेरा तेरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोड्या उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, VPN वगैरे कनेक्ट करून तुम्ही आपल्या CapCut Proला ओपन करायचे आणि इथून नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचे, कारण की नवीन नवीन इफेक्ट आहेत. त्याची सेटिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितली. जर तुम्ही व्हिडिओ थोडं स्किप करून जरी बघितलं तर तुमचा व्हिडिओ नक्कीच चुकेल. म्हणून तुम्ही काय करायचे, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचे. आणि हा व्हिडिओ मुलं मुली कपल सगळ्यांसाठी आहे. आणि जर गाडी वगैरे असेल तर तुम्हाला ते गाडीचे फोटो इमेजेस लावून तुम्हाला असं व्हिडिओ क्रिएट करायचे, तर तुम्ही ते पण करू शकता, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घ्यायचा. जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे, इथून HD क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. इथं पुढं हा लोगो व्हिडिओ असेल CapCutचा, तर इथून डिलीट करून टाकायचे ना. फोटोची लेअरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे, ठीक आहे. नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं ॲस्पेक्ट रेशोमध्ये यायचे, 9:16 रेशो सिलेक्ट करून ओके करायचे. परत तुम्ही इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, अजून व्हिडिओजमध्ये यायचे. इथून मी तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा ऑडिओ व्हिडिओ दिलेले आहे, तर तुम्ही इथून हा घेऊन घ्यायचे. आणि याच्यामध्ये ज्या पण ठिकाणी बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव आहे, तर इथं थांबायचे, स्प्लिट करायचे वरच्या मेन फोटोला. तर पटापट तुम्हाला काय करायचे, बीटप्रमाणे तुम्हाला म्हणजे बीट 1 बीट 2, तर अशा प्रकारे तुम्ही बीट्सप्रमाणे शेवटीपर्यंत पटावर तुम्ही तुमचा फोटो इथून स्प्लिट करून घ्या. आणि पुढे एक स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिलेले, तर तिथं तर तुम्हाला एकदम छोटे छोटे पार्टमध्ये तुम्हाला तुमचे फोटो कट करायचे. म्हणून लक्ष देऊन बघा, ठीक आहे. आता पुढं थोडंसं पुढे आहे मित्रांनो, आता 6 नंबरचा बीट आहे. तर मित्रांनो, आता इथून नीट ऐका, म्हणजे तुम्हाला सांगणार आहे तशा प्रकारे करायचं. आता 13 नंबरचा बीटपर्यंत इथंपर्यंत फोटो स्प्लिट केला, तर पुढे यायचे. इथं तुम्हाला एक स्मॉल कट अशा प्रकारे, स्मॉल पिक कट अशा प्रकारे नाव दिसेल. तर जिथं हा नाव स्टार्ट होतं, तर त्या स्टार्टिंगला तुम्हाला जिथं स्टार्ट होतं, तर इथं एक फोटोला स्प्लिट करायचे, ठीक आहे. आणि जिथं हा नाव गायब होतं या ठिकाणी, म्हणजे इथं गायब होईल पुढं, तर या ठिकाणी स्प्लिट करायचं, ठीक आहे. आता हा एक मधला पार्ट आहे, तर स्मॉल पिक कट. तर इथं काय करायचे, लेअर झूम करायचे आणि एकदम छोटे छोटे अशा प्रकारे एवढ्या एवढ्या पार्टमध्ये तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट करायचे, एकदम छोटे छोटे पार्टमध्ये कट करायचे, ठीक आहे. तर काय करायचं, पटापट अशा प्रकारे ही स्प्लिट करायला मी ते पटापट स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून मी एकदम छोट्या छोट्या पार्टमध्ये हे फोटो स्प्लिट केलेले आहेत, ठीक आहे. आता इथं स्मॉल कट इथं गायब होतं या ठिकाणी, तर इथून पुढे यायचं. आता इथं पुढे बीट नंबर 14 आहे. तर आता जसं आता मागं आपण स्प्लिट केलेले, सेम तशा प्रकारे आता बीटप्रमाणे तुम्ही पुढे तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या पटापट, ठीक आहे. तर मी पटापट बीटप्रमाणे स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो, आता इथं बघू शकताय, आता टोटल आता 20पर्यंत बीट होते. तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट केल्यानंतर खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी क्लिक करून इथं वरच्या मेन फोटोचं क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून याचं तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचे ऑडिओ गाणं खाली घेऊन घ्यायचे. नंतर ओव्हरलेवरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. आता एवढं झालं. आता काय करायचं, पटापट तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. सिम्पली फोटोवरती क्लिक करून इथून रिप्लेसमध्ये यायचे आणि फोटोमध्ये येऊन तुम्हाला जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो रिप्लेस करायचे, सिम्पली ते फोटो घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो बदलतो, अशा प्रकारे तुम्हाला जे जे फोटो बदलून घ्यायचे ते तुम्ही लगेच पटापट बदलून घ्यायचे, रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो.
तर मित्रांनो आता इथं बघू शकता सगळे फोटो इथून मी रिप्लेस केलेले, छोटे छोटे फोटो पण रिप्लेस केलेले. ठीक आहे, आता काय करायचं एकदम सुरुवातीला यायचे. सगळ्यात पहिले आता आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ. आता जे काही सुरुवातीचे चौकोन बॉक्स आहेत 4 टोटल आता हे 4 बॉक्स 1, 2, 3. तर हे 4 बॉक्स आहेत 1, 2, 3 आणि 4. तर यांना तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावायचे. ठीक आहे, आता सिम्पली चौकोन बॉक्सवरती क्लिक करून इथं मी तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहे. ते स्पेलिंग तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे ब्राईट अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ब्राईट वार बजेट सर्च करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे जसे की इथं बघू शकता मी तर सर्च केलेले ब्राईट वार्प अशा प्रकारे 1 नंबरला आलेलं बघू शकता. हा तुम्ही ट्रान्झॅक्शन घ्यायचे आणि जे काही स्टार्टिंगचे हे 4 बॉक्स आहेत तर यांना पटापट हे लावून घ्यायचे ब्राईट वार म्हणून. ठीक आहे, हा जो ट्रान्झॅक्शन आहे पटापट यांना लावून घ्यायचे स्टार्टिंगचे 4 बॉक्सला. तर मी पटापट यांना लावून घेतो. आता इथं बघू शकता सुरुवातीच्या 4ही बॉक्सला इथून मी हा ट्रान्झॅक्शन लावलेलं आहे. आता सिम्पली आता आपल्याला आधी व्हिडिओ इफेक्ट्स, बॉडी इफेक्ट्स लावून घ्यायचे, नंतर आपण ॲनिमेशन लावू. ठीक आहे, आता काय करायचं सगळ्यात पहिले व्हिडिओच्या सुरुवातीला यायची, इफेक्ट्समध्ये यायची, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं तुम्ही वरती सर्चिंगमध्ये मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय तर तुम्ही ही स्पेलिंग सर्च करायचे. व्हॅलेंटाईन्स प्लेड अशा प्रकारे स्पेलिंग बघून घ्या, वरती सर्च करायचे आणि 1 नंबरला इथे व्हिडिओ इफेक्ट्स येऊन जाईल तुम्हाला. तर हा तुम्ही घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, जे काही स्टार्टिंगचे आपले 5 फोटो आहेत, हा 1, 2, 3, 4 आणि 5. तर हे 5 फोटोपर्यंत याची लेअर अशा प्रकारे ओढून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता. तर इथं बरोबर लागून जाईल. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं आता 6 नंबरचा पुढचा 6 नंबरचा फोटोवरती यायचे आणि परत इथं तुम्ही व्हिडिओ पीसमध्ये येऊन तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो तो तुम्ही अशा प्रकारे टाईप करायचे. ठीक आहे, स्लोपी ब्रश अशा प्रकारे तुम्ही टाईप करायचे. स्लोपी ब्रश टाईप केल्यानंतर इथे येऊन जाईल बघू शकता 1 नंबरचा तो हा तुम्ही व्हिडिओ पीस घेऊन घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही या फोटो एवढी कमी करायची. परत तुम्हाला काय करायचे इथून लेअर थोडी इथून झूम आउट करून घ्या. परत हा जो काही इफेक्ट आहे स्लोपी ब्रश तर इथून याला डुप्लिकेट बनवून घ्यायचे आणि पुढच्या फोटोला तुम्ही ते लावून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, 6 आणि 7 नंबरच्या फोटोला. तर इथं इथं आपण डुप्लिकेट बनवला होता, क्लिक करून बघायचे. तर तुम्ही अशा प्रकारे हा जो काही स्लोपी ब्रश नावाचा व्हिडिओ इफेक्ट आहे तर इथून लावून घ्यायचे पुढे. ठीक आहे, या ठिकाणी. ठीक आहे, तर इथं पुढं निघून जातोय तर बराबर इथं लावून घ्या. ठीक आहे, बघू शकता इथं 6 नंबरचा आणि 7 नंबरच्या फोटोला तुम्ही हा व्हिडिओ पेज लावून घ्यायचे आणि पुढचा फोटोला पण लावून घ्यायचा 8 नंबरचा. ठीक आहे, 3 फोटोंना तुम्ही काय करायचे हा तुम्ही व्हिडिओ पेज लावून घ्यायचे स्लोपी ब्रश म्हणून. ठीक आहे, बघू शकता इथून आता मी तिघी फोटोंना लावून घेतलेले 6, 7, 8. ठीक आहे, आता पुढचा 9 नंबरचा फोटो आहे हा वाला बघू शकता. हे 4 फोटो आहेत बघू शकता छोटे छोटे. ठीक आहे, तर यांना काय करायचे आता या 9 नंबरच्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लो लाईन्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे थोडंसं खाली यायचे. सॉरी, इथं नाही यायचे, इथं तुम्हाला स्ट्रोकमध्ये यायचं आधी. ठीक आहे, स्ट्रोकमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला स्ट्रीमर स्ट्रोक अशा प्रकारे हा तुम्हाला बॉडी इफेक्ट दिसेल तर तुम्ही हा घ्यायचे. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्यायचं, वरती सर्च केल्यानंतर सापडून जाईल आणि याची लेअर पण तुम्ही 4 फोटोंप्रमाणे ठेवायची, जसं की 9, 10, 11 आणि 12 नंबर. तर हे 4 फोटोंना ठेवायचे. आता पुढचा आपला 13 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे. परत तुम्ही काय करायचं हा जो काही स्लोपी ब्रश नावाचा डुप्लिकेट व्हिडिओ पेस्ट करून घ्यायचे आणि आता पुढचे जे काही फोटो आहेत जसे की हा एक आपला 13 नंबरचा फोटो आहे तर याला लावून घ्यायची, याची लेअर इथं बराबर लावून घ्यायची करून आणि परत पुढचा फोटोला इथून डुप्लिकेट करायची ह्या व्हिडिओ पेजला, पुढचा फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही या पुढचा फोटो एवढी कमी करून घ्यायचे अशा प्रकारे छोटी. ठीक आहे, एवढी. ठीक आहे, आता हा 14 नंबरचा फोटोला लावल्यानंतर हे छोटे छोटे फोटो आता सोडून द्यायचे. याला आता आपण हे छोटे छोटे फोटोंना फक्त 15 नंबर समजू. ठीक आहे, आता 16 नंबरचा फोटो तर आता काय करायचे आता ह्या 16 नंबरचा फोटोला पण तुम्ही सोडून द्यायचे. आता पुढचा 17 नंबरचा फोटोवरती यायचे. ठीक आहे, तर इथून काय करायचे व्हिडिओ पीसमध्ये यायचे तर तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे. स्क्रॅप बुक डोल्डे अशा डोल्डे अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथं थोडंसं खाली यायचे अशा प्रकारे खाली यायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ पेज दिसेल तर इथून हा घेऊन घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही काय करायचे इथं शेवटचा फोटो सोडून मागच्या फोटोपर्यंत इथं वाढून घ्यायचे. हे एवढे फोटोंना लावून घ्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6 फोटोंना लावून घ्यायचे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. एवढं झाले. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे पटापट. त्यासाठी काय करायचं एकदम सुरुवातीला यायचे. आता हे जे काही सुरुवातीचे आपले 4 फोटो आहेत तर हे 4 नाही 5 फोटो आहेत तर हे सोडून घ्या. ठीक आहे, हे 5 फोटो सोडून 6 नंबरचा फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. आता इथं इनमध्येच तुम्हाला सर्चिंगमध्ये करायचे, इथं फॉल इन अशा प्रकारे सर्च करायचे स्पेलिंग. ठीक आहे, आणि तुम्हाला इनमध्ये 1 नंबरला दिसून जाईल हा तुम्ही ॲनिमेशन घ्यायचं आहे आणि याची लेअर तुम्ही थोडी कमीच ठेवायची 0.3 किंवा 0.2 वरती ठेवायचे. ओके करायचे. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचे फॉल इन. ठीक आहे, इनमधून अशा प्रकारे पुढच्या फोटोला म्हणजे पुढचे हे 3 फोटोने सेम ॲनिमेशन लावायचे. 6,
7 आणि 8 नंबरच्या फोटोंना. ठीक आहे, बघू शकता हे 3 फोटोंना तुम्ही हे सेम ॲनिमेशन लावायचे फॉल. ठीक आहे, बघू शकता. तर तुम्ही सेम ॲनिमेशन लावून घेतलेले 3 फोटोंना 6, 7 आणि 8. ठीक आहे. आता 9 नंबरच्या फोटोवरती यायचे. आता याला तुम्ही राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे. कॉमोमध्ये यायचे आधी आणि आता तुम्ही राईट झूम नावाचे ॲनिमेशन शोधायचे. थोडंसं खाली यायचे आणि बघू शकता राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि ओके करायचे. पुढचा फोटोला तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन कॉमोमध्ये येऊन इथून तुम्ही लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि परत पुढच्या फोटोला तुम्ही लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे. अशा प्रकारे 4 फोटोंना राईट झूम आणि लेफ्ट झूम हे तुम्ही 2 ॲनिमेशन लावायचे डबल. ठीक आहे, अशा प्रकारे. आता परत पुढे यायचे. आता अशा प्रकारे आता जो काही 13 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन परत तुम्ही इथं सर्चिंगमध्ये फॉल इन सर्च करायचे आणि इनमधला जो फॉल इन ॲनिमेशन आहे तर इथून घेऊन घ्यायचे. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही काय करायचे फॉल इन ॲनिमेशन लावून घ्यायचे सेम अशा प्रकारे. ठीक आहे, सर्च करायचे आणि ॲनिमेशन लावून घ्यायची. खालची रेस थोडी कमी केली तरी चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आता नंतर जे काही छोटे फोटो आहेत एकदम छोटे फोटो आहेत बघू शकता. तर याला काय करायचे अनफोल्ड अशा प्रकारे तुम्ही काय करायचे एक ॲनिमेशन लावायचे इनमधून. आता सिम्पली लेअर झूम करायचे. आता एक फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. इनमध्ये तुम्ही इथं अनफोल्ड अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथून हा जो ॲनिमेशन आहे अनफोल्ड नावाचा तर इथून पटापट लावून घ्यायचे. फक्त जे काही छोटे कट केलेले आपले फोटो आहे तर यांना अनफोल्ड नावाचे ॲनिमेशन लावायचे फक्त छोटे कट केलेले फोटोंना. ठीक आहे, पटापट. तर मी पटापट यांना हे ॲनिमेशन लावून घेतो. तर इथं बघू शकता मित्रांनो आता हे छोटे जे काही क्लिप होते कट केलेले फोटो आहे तर यांना मी तो अनफोल्ड नावाचा इनमधून ॲनिमेशन लावून घेतलेले आहे. बघू शकता किती छान प्रकारे दिसतोय. ठीक आहे. आता हे छोटे फोटो सोडून आता जो पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तो तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायचे. जेली अशा प्रकारे जेली आणि आय टाकायचे. ठीक आहे, जेली आय अशा प्रकारे सर्च करायचे. 1 नंबर लावून जाईल तर इथून हे ॲनिमेशन लावून घ्यायचे इनमधला. ठीक आहे, या फोटोला. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता जे पुढचे फोटो आहे मित्रांनो तर आता हा 17 नंबरचा फोटो आहे तर इथून तर लास्टपर्यंत फक्त शेवटचा एक फोटो आहे मित्रांनो. तर याला काय करायचं सगळ्यात शेवटी यायचे आणि जो शेवटचा फोटो याला ॲनिमेशनमध्ये येऊन इथून याला तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्या फक्त. ठीक आहे, इथून आणि बाकी जेवढी फोटो आहे मित्रांनो इथून 17 नंबर ते 22 नंबरचा फोटोपर्यंत तर इथून याला ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोमधून तुम्ही बाउन्सरस इथून पटापट सगळे फोटोंना बाउन्सरस नावाचे ॲनिमेशन लावायचे इथून. ठीक आहे, बाउन्सरसच नावाचा पटापट ॲनिमेशन लावून घ्या. जसं की तुम्ही बघू शकता मी इथून पटापट हा ॲनिमेशन लावून घेतोय. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या गाण्यावरती पाहिजे नक्की कमेंट्स करून मला सांगा. ठीक आहे. आता इथं बघू शकता सगळे फोटोंना इथून मी ॲनिमेशन लावून घेतलेले आणि त्यानंतर बघू शकता आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे. जर तुम्हाला इमोजी पीएनजी वगैरे लावायचे असेल तर मी तुम्हाला देऊन देईल. तुम्ही वरती किंवा खाली कोपऱ्याला कुठेही लावू शकता. ठीक आहे. आता व्हिडिओ तर बनून झालेले सिम्पली ते या HODवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि खालचे रेस फुल वाढून घ्यायचे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.